नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक भूषण आणि आज आपण सुरू करणार आहोत आपल्या बायोलॉजीचा हा पहिला लेक्चर जो आहे 11वी एनसीईआरटी बुक मधला पहिला टॉपिक, ज्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड। आता लिव्हिंग वर्ल्ड म्हणल्यावर पहिला प्रश्न येतो, व्हॉट डज मीन बाय लिव्हिंग, व्हॉट इज लिव्हिंग? लिव्हिंग काय आहे, म्हणजे कोणत्या ऑर्गॅनिझमला किंवा कोणते कॅरेक्टर आपण कन्सिडर करून एखाद्या ऑर्गॅनिझमला लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग असं ठरवू शकतो। तर असे टोटल मित्रांनो 4 कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत। ते आहे, पहिला फीचर आहे, फर्स्ट फीचर जो आहे तो आहे ग्रोथ। पहिला फीचर आहे ग्रोथ। आता साहजिक आहे, जो कोणीही व्यक्ती ग्रो करत असेल त्याला आपण लिव्हिंग म्हणतो। आपलाच उदाहरण घेऊ, आपला जेव्हा जन्म झाला त्यावेळेस आपलं साधारणतः वजन किती होतं? आपलं वजन होतं 2-3 किलो। आज त्याच्या जवळपास आपण 20 पट वजनाने आहोत, 50-60 किलो, 70 किलो, काही 100 पण गाठलेली आहे। तिथपर्यंत आपलं वजन गेलेलं आहे। म्हणजेच काय झालं, आपण ग्रो झालो। तर ग्रोथ ह्यासाठी कोणते पॅरामीटर आपण कन्सिडर करतो? तर ग्रोथ साठी आपण कन्सिडर करतो increase in mass and number। हे दोन कॅरेक्टरिस्टिक फीचर, हे दोन पॉइंट्स आपण ग्रोथ साठी कन्सिडर करतो। म्हणजेच कोणाचा जर नंबर वाढला तर त्याची ग्रोथ झाली, म्हणजे सेल नंबर वाढला, किंवा त्याच्याचं जरी व्हॉल्यूम वाढलं, मास वाढला, वजन वाढलं तर त्याची ग्रोथ झाली, आपण कन्सिडर करतो। पण मित्रांनो ह्या ठिकाणी एक छोटासा ट्विस्ट आहे। तो ट्विस्ट असा की फक्त सजीवच ग्रो करत नाही, तर काही निर्जीव वस्तू पण ग्रो करत असतात। फॉर एक्झाम्पल, ओके, हे कन्सिडर आपण करू शकतो की ह्यूमन्स आर लिव्हिंग सो दॅट वी ग्रो। पण एक असा उदाहरण आहे जे नॉन लिव्हिंग आहे, तो तरीही ग्रो करतो। सगळ्यांनी भूगोलाच्या पुस्तकात शिकलं असेल, माउंटन्सची उंची ही थोडी वाढत असते आणि त्यांचा मास वाढत असतो। आज जे आपण एव्हरेस्ट बघतो, तो एव्हरेस्ट प्रत्येक वर्षी काही सेंटीमीटर्सने त्याची हाईट, काही मिलीमीटर्सने त्याची हाईट वाढत असते। मग त्यामुळे त्याची ग्रोथ होत आहे म्हणून आपण त्याला सजीव म्हणणार का, त्याला लिव्हिंग म्हणणार का आपण? नाही। तर मुलांनो, ग्रोथ हा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा फीचर आहे, पण तो डेफिनेटिव्ह फीचर नाही। तर डेफिनेटिव्ह फीचर म्हणजे काय? असा फीचर जो फक्त आणि फक्त सजीवच शो करत असतात। निर्जीव प्राणी, निर्जीव वस्तू किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स तो फीचर शो करत नाही। तर ग्रोथ हा असा एक फॅक्टर आहे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण शो करतात आणि नॉन लिव्हिंग पण। फॉर एक्झाम्पल, लिव्हिंगचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर ह्यूमन्स किंवा ॲनिमल्स, आणि नॉन लिव्हिंगचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर माउंटन्स। मुलांनो, ग्रोथ मध्ये अजून एक छोटासा हिडन पॉइंट आहे, तो म्हणजे ह्यूमन्स और एनिमल्स और लिव्हिंग थिंग्स ग्रो फ्रॉम इनसाइड। आपण काहीतरी खातो, आपल्या बॉडीमध्ये जातं, मेटाबॉलिझम होतं आणि आपल्या बॉडीची ग्रोथ इनसाइड आउट होते, आतून बाहेर ग्रोथ होत असते। पण माउंटन्स हे आतून बाहेर ग्रो होत नाही, तर बाहेरून आतमध्ये, म्हणजे त्याच्यावर डिपॉझिशन होतं, बाहेरून त्याच्यावर थर जमा होत असतात आणि त्याची उंची किंवा त्याचा मास वाढत असतो। That's why this feature is a feature of living organism, but it is not a definitive feature. Not definitive feature. आता एक दुसरा कॅरेक्टर पण आहे जो फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो करतात असं आपल्याला वाटत असतं। सेकंड कॅरेक्टर which we can consider or take for living organism, and that character is
रिप्रोडक्शन. तो कॅरेक्टर काय आहे? रिप्रोडक्शन आहे. आता बऱ्याच वेळेस आपल्याला वाटेल की रिप्रोडक्शन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो करतात, आणि एक्झॅक्टली रिप्रोडक्शन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक फीचर आहे, नो डाऊट. कारण आता समजा हे मार्ग आणि ह्याची कॅप मी दोन असे इथे ठेवून टाकले, याला मी पाणी दिलं, खत दिलं, तर ह्याची ग्रोथ होणार आहे नाही. किंवा हे मार्कर याला कॅप येणार आहे आणि इकडून ह्याला मार्कर येणार आहे, रिग्रोथ होणार आहे नाही. किंवा एक चेअर आपण ठेवली आणि दुसऱ्या दिवशी आपण बघितलं दोन चेअर झाले, रिप्रोड्यूस झालं, मल्टिप्लाय झालं, बिलकुल नाही. रिप्रोडक्शन हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक फीचर आहे, नो डाऊट. पण आपला प्रश्न असा आहे की तो डेफिनेटिव्ह आहे का? तो फक्त आणि फक्त लिव्हिंगच शो करते का, किंवा तो एखादा कॅरेक्टर लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो करू शकतो का? तर रिप्रोडक्शन बद्दल आपण थोडंसं एक फोकस करू आता रिप्रोडक्शनवर. सगळ्यांनी ऐकलं असेल मला, म्यूल हा प्राणी, खेचर सगळ्यांना माहित असेल, गाढव आणि घोडा यांच्या फर्टिलायझेशन मधून जन्म घेतलेला हा प्राणी असतो, खेचर, त्याला म्हणतात म्यूल. आता हा म्यूल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. म्यूलला आपण सजीव म्हणतो का? ऑब्व्हियसली त्याला सजीव म्हणतो. तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, तो खातो, चयापचयाची क्रिया करतो, मेटाबॉलिझम करतो, सगळ्या गोष्टी काम करतो. पण म्यूलचा एक फीचर आहे, दॅट म्यूल cannot perform reproduction. That mule is simply infertile. दूसरा एक एग्जांपल घेऊ आपण. सेकंड एग्जांपल. तो एग्जांपल म्हणजे सगळ्यांनी ऐकलं असेल, वंधत्व आलेलं एखादं जोडपं असतं, इनफर्टाईल कपल. आता इनफर्टाईल कपल, तो इनफर्टाईल कपल रिप्रोडक्शन करू शकत नाही. After meeting of those two people, they simply cannot produce a new living creature. They simply cannot produce a new human being. So does that mean आपण त्याला असं म्हणू शकतो का की तो नॉन लिव्हिंग झाला? नाही, तो लिव्हिंगच आहे. मग हा एक फीचर जो आहे रिप्रोडक्शन, हा फीचर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आहे, नो डाऊट. पण this feature is also not definitive feature. This feature is also not a definitive feature. ठीक आहे. तर मुलांनो, आपण दोन फीचर बघितले, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन, आणि हे दोन्ही फीचर ॲट लास्ट आपल्याला नॉन डेफिनेटिव्ह आहेत असं समजतं. आता आपण थर्ड कॅरेक्टरिस्टिक फीचर घेऊ. थर्ड फीचर आहे बघा मेटाबॉलिझम. आता मुलांनो, आपली जी ग्रोथ होते, आपल्या बॉडीमध्ये नवीन नवीन टिश्यू जे फॉर्म होतात, नवीन नवीन कंपाऊंड तयार होतात. आता हे सगळे जे कंपाऊंड आहेत हे आपल्या बॉडीमध्ये तयार होण्यासाठी जे घटक पदार्थ लागतात, जे कंपाऊंड्स, मूळ प्रोडक्ट्स लागतात, जे काही लागत असेल रिक्वायरमेंट, ती रिक्वायरमेंट आपल्याला मिळत असते आपल्या फूड पासून. आपण जे काही खातो इन द फॉर्म ऑफ फूड, ते आपल्या बॉडीमध्ये जातं, त्या ठिकाणी त्याचं ब्रेकडाऊन होतं, त्याचं त्या ठिकाणी युटिलायझेशन होतं, आणि हे युटिलाइज झाल्यानंतर हे फूड वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन्स मध्ये यूज होतो, आणि ॲट लास्ट ऑफ दिस केमिकल रिएक्शन्स वी मेक different compounds which are required by our body, like proteins, carbohydrate, lipids and all those things, amino acids and all. तर हे जे रिएक्शन्स आहेत, वेगवेगळे रिएक्शन आपल्या बॉडीमध्ये, त्या सगळ्या रिएक्शनची बेरीज म्हणजेच द सम ऑफ टोटल रिएक्शन्स इन आवर बॉडी इज कॉल्ड एज मेटाबॉलिझम. सो व्हाट डज मीन बाय मेटाबॉलिझम? सम ऑफ all the reactions in organisms
body is called मेटाबॉलिझम. तुम्हाला आश्चर्य वाटेल मुलांनो, कोणत्याही गिवन मोमेंटला आपल्या शरीराच्या प्रत्येक सेल मध्ये जवळपास 10 to the power 9 म्हणजेच 1 बिलियन 1 अब्ज रिएक्शन चालू असतात आपल्या शरीरामध्ये. एवढे रिएक्शन्स प्रत्येक सेकंदाला होत असतात प्रत्येक सेल मध्ये. आणि ह्या सगळ्या रिएक्शनची टोटल म्हणजे मेटाबॉलिझम. आणि मेटाबॉलिझम हे एक असा फीचर आहे म्हणून जे फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझमच शो करतात. बाकी आता तुम्ही म्हणणार की मग आपण तर रिएक्शन लॅब मध्ये घडवून आणतो, पण लॅब मध्ये जे घडवून आणलेले रिएक्शन्स आहेत त्या आपण घडवून आणतो. समजत आहे का? ते आपण घडवून आणतो. ते रिएक्शन्स आपल्या शरीरामध्ये होत नाहीत. म्हणून मेटाबॉलिझम हा एक असा फीचर आहे जो कंप्लीटली डेफिनेटिव्ह फीचर आहे, जो फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो करतात आणि कोणताही नॉन लिव्हिंग सबस्टन्स, कोणताही नॉन लिव्हिंग थिंग मेटाबॉलिझम शो करू शकत नाही. हेन्स मेटाबॉलिझम इज definitive feature. Next, after metabolism, we will take the fourth feature, which is consciousness. Consciousness म्हणजे काय? तर स्वतःबद्दल किंवा आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणाबद्दल, घडामोडींवर आणि त्याबद्दल आपण जागरूक असणं, सचेत असणं म्हणजे कॉन्शियसनेस. आता तुम्ही झोपलेले आहात आणि कोणी तुमच्या झोपलेल्या आहात, ठीक आहे, आणि कोणी तुमच्या कानाकडून जोरात ओरडलं, कारण साहजिकपणे आपली झोप मोड होणार आणि आपण जागे राहणार. म्हणजेच काय, आपण आवाजाला साऊंड्सला कॉन्शियस होतो. आपल्या समोर कोणता व्यक्ती पास झाला गेला, आपल्याला तो दिसतो, त्याबद्दल आपण कॉन्शियस आहोत. आपण आपलं लक्ष नाहीये आणि अचानक आपल्याला काहीतरी टोचलं तर आपण असं करतो का, टोचत आहे का, टोचत आपल्याला कळत नाही का, जेव्हा आपण बघल्यावर चालणार आहे का, नाही. आपले न्यूरॉन्स आहेत, पटकन आपण हात बाजूला करतो. म्हणजेच काय, आपण कॉन्शियस आहोत. म्हणजे आपण कोणी दिलेल्या आवाजाला, आपल्याला दिसणाऱ्या गोष्टींना, आपल्या संवेदनांना, या सगळ्यांना रिस्पॉन्ड करतो. म्हणजे आपण काय आहोत, कॉन्शियस आहोत. बरोबर आहे. पण ह्या ठिकाणी पण एक ट्विस्ट असा, व्हॉट अबाउट द पर्सन which is in coma? Person in coma. त्या पर्सनला आपण जर सुई टोचली, त्याला काही कळत नाही. त्याला जर आपण आवाज दिला तरी त्याला काही कळत नाही. त्याच्या बाजूला आपण बॉम्ब जरी फोडला तरी त्याला काही कळणार नाही. मग त्याला आपण कॉन्शियस म्हणणार का? तर मुलांना, तो जरीही एक्सटर्नल सबस्टन्सेसला रिस्पॉन्ड करत नसला तरीही डॉक्टर्स त्याला मेडिसिन देत आहेत आणि त्या मेडिसिन्सला त्याची बॉडी इंटरनली रिॲक्ट करते. त्याला काही वेगवेगळे ड्रग्स दिले जातात, पेन किलर्स दिले जातात, स्टिम्युलाइज दिले जातात आणि त्या सबस्टन्सेसला त्याची बॉडी रिॲक्ट करत असते. म्हणून द पर्सन विच इज इन कोमा इज ऑल्सो टर्म्ड ॲज लिव्हिंग. ठीक आहे. तर मुलांनो, आपण टोटल 4 कॅरेक्टर बघितले, ऑफ विच फर्स्ट वॉज ग्रोथ, सेकंड वॉज रिप्रोडक्शन, थर्ड वॉज मेटाबॉलिझम आणि फोर्थ कॉन्शियसनेस. हे 4 कॅरेक्टर आपण बघितले एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला डिफाइन करत असतात. एखादा ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे हे ठरवण्यासाठी मदत करतात. पण ह्या 4 कॅरेक्टरपैकी फक्त 2च कॅरेक्टर आपल्याला असे आढळले जे डेफिनेटिव्ह आहे, जे फक्त आणि फक्त
लिव्हिंग ऑर्गॅनिझम शो करत असतो. नॉन लिव्हिंग सबस्टन्सेस ते कॅरेक्टर शो करू शकत नाही. तर ते दोन कॅरेक्टर जे डेफिनेटिव्ह आहेत ते आहेत मेटाबॉलिझम अँड कॉन्शियसनेस. अँड नॉन डेफिनेटिव्ह कॅरेक्टर्स वेअर ग्रोथ अँड reproduction. Why? Because the growth is shown by mountains, which is non-living, and reproduction, although a person is living, it is moving, it is breathing, it is respirating, still that person is unable to reproduce. But the person is living, hence this character is also नॉट डेफिनेटिव्ह. तर मुलांना दोन कॅरेक्टर मेटाबॉलिझम आणि कॉन्शियसनेस हे डेफिनेटिव्ह आहे. तर दोन कॅरेक्टर ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे नॉन डेफिनेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत. ठीक आहे. तर आज आपण इथे आपण थांबू आणि पुढच्या लेक्चरला ह्या टॉपिकमध्ये काही अजून इंटरेस्टिंग पॉईंट्स बघू. धन्यवाद.